तुम्ही सर्वांनी विशेष नियम एक असा घ्यावा की महिन्यापर्यंत आम्ही लवकर उठून कथेमध्ये येऊ. बघा, चंद्रावरती पहिला पाय ठेवणारा व्यक्ती माझ्या माहितीनुसार नील आर्मस्ट्रॉंग असं काहीतरी नाव आहे त्याचं, बरोबर. या मंदिरामध्ये पहिल्यांदा व्यासपीठवर बसून कथा करणारा मीच आहे. आता नंतर चंद्रावरती जाणारे खूप लोक आहेत, पण पहिल्या व्यक्तीला यात ठेवला जातो. आपल्या मंदिर प्रतिष्ठेनंतर हा पहिला श्रावण मास आहे. पवित्र आजचा सोमवारचा दिवस आहे आणि त्यामध्ये पण या पवित्र श्रावण महिन्यामध्ये विशेष ज्यांची भक्ती पूर्ण भारतामध्ये केली जाते असे भगवान शिव, या भगवान शिवची कथा आपण येणाऱ्या महिन्यामध्ये ऐकणार आहोत. पुराणांमध्ये अशी कथा आहे की श्रावण महिन्यामध्येच भगवान शिवची महिमा एवढी का असते. कृष्णाचं पण आपण करतो, पण एवढं नाही जेवढी भगवान शिवची भक्ती भारतामध्ये केली जाते. आता मी मथुराला गेलो होतो, तर कावड यात्रा सुरू आहे तिथे. 200-200 किलोमीटरची कावड यात्रा ते 1 दिवसात पुरी करतात. रनिंग करत करत ते कावड यात्रा ते जळ घेऊन ते रनिंग करतात. ते पुराणांमध्ये अशी कथा आहे की जेव्हा समुद्र मंथन झालं, समुद्र मंथन का झालं, सुंदर कथा आहे की एक वेळा राजा इंद्रची सवारी निघाली. कित्येक वेळी असं वाटतं की लहान लहान प्रसिद्ध गोष्टी सर्वांना माहिती असतात, पण तसं नाहीये. आपण जेव्हा लहान होतो ना, तेव्हा लहानपणी पहिली गोष्ट आपल्याला श्रवण बाळाची सांगितली जायची, बरोबर. बाल समाजा एकही मुलाला श्रवण बाळ कोणी माहिती नाहीये. म्हणजे आपल्याला वाटतं की प्रसिद्ध गोष्ट आहे, पण कित्येकांना ती गोष्ट पण माहिती नसते. इंद्रची सवारी निघाली. आता विजय यात्रा निघाली होती, सर्वत्र वाजे वाजत होते, जय जयकार होत होता. इंद्र हत्तीवरती बसला होता आणि त्यावेळेस सर्व काही भेट वस्तू त्यांना देत होते. दुर्वासा ऋषींनी पाहिलं की इंद्रची सवारी निघाली आहे, मी पण काहीतरी यांना भेट देतो. आणि स्वतःच्या कंठामध्ये घातलेला हार हा दुर्वासा ऋषींनी काढला. आता हत्ती तर उंच होता, त्या हत्तीकडे असा फेकला. नियम असा धरला की डायरेक्ट इंद्राकडे जाईल, पण तो इंद्राकडे कंठामध्ये न पडता त्यांच्या मांडीवर पडला. आणि इंद्रनी तो हार घेऊन हत्तीच्या डोक्यावर ठेवला आणि तो हत्तीने पाया खालती टाकला. जसा पाया खालती टाकला, दुर्वासा ऋषींना क्रोध आला. दुर्वासा ऋषी म्हणतात की तू एवढा मदांध झाला आहे, एवढा तू अभिमानी झाला आहे, जा म्हणे तुझी सर्व संपत्ती समुद्रामध्ये निघून जाईल. सर्व देवता एकदम निर्धन झाले, संपत्ती राहिली नाही. आणि भगवंताच्या सांगण्यानुसार त्यांनी समुद्र मंथन केले. वासुकी नाग त्यांना बोलवलं, मंद्राचल पर्वत टाकला, अनेक प्रकारांच्या वनस्पती समुद्रामध्ये टाकून आणि समुद्र मंथन करू लागले. आणि समुद्र मंथन करीत असताना सर्वप्रथम समुद्रामधून विष निघालं. तर विष होत, कोणाला द्यावं.
देवता दानवांना म्हणता तुम्ही घ्या, दानव म्हणता आम्हाला मरायचं आहे का, तुम्ही पिया. आणि दोघांमध्ये विवाद झाला. शेवटी दोघही पक्षांनी असं नक्की केलं की आपण भगवान शिवला हे विष अर्पण करूया. आणि भगवान शिवकडे जाऊन भगवान शिवची देव आणि दानवांनी दोघांनी स्तुती केली. भगवान शिव प्रसन्न झाले आणि भगवान शिवनी सांगितलं की मागा म्हणे तुम्हाला काय दुःख आहे. तर म्हणे समुद्र मंथनामधून हे विष निघालं आहे आणि हा पहिला भाग समुद्र मंथनाचा आमची अशी इच्छा आहे की तुम्हाला द्यायला पाहिजे, कारण की तुम्ही आदी देव आहात. माता पार्वती बाजूला बसल्या होता. माता म्हणतात की जेव्हा अमृत येईल ना तेव्हा घेऊन ये जा म्हणे. विष आणलं माझ्या पतीला मारून टाकसाल म्हणे तुम्ही. आता विष घेऊन आले होते. माता पार्वतींना भगवान शिवने आतमध्ये पाठवलं आणि स्वतः त्या देव दानवांच्या हाती जो विषाचा कटोरा होता तो विषाचा कटोरा स्वतः पिऊन घेतला. पान केला पण त्याला पोटापर्यंत जाऊ दिलं नाही, कंठामध्ये थांबवून ठेवलं. आणि म्हणून भगवान शिव यांचा कंठ हा निळा रंगाचा झाला. नीलकंठ नाव म्हणून भगवान शिवचे पडले की कारण त्यांचा कंठ हा निळा रंगाचा आहे. आणि ज्या समयी भगवान शिव यांनी हे विषपान केलं तो समय श्रावण महिन्याचा प्रारंभ झाला होता. आणि विषपान केल्याने भगवान शिव यांना खूप त्रास होऊ लागला. तुम्ही हरिद्वार जा, ऋषिकेशच्या पुढे नीलकंठ करून एक स्थान आहे. त्या स्थानावरती भगवान शिव हे जाऊन बसले होते विष पिल्यानंतर, कारण की शरीर पूर्ण जडत होतं. आणि जगत कल्याणाकरिता भगवान शिव यांनी विषपान केलं म्हणून तेव्हापासून तो महिना हा श्रावण महिना हा भगवान शिव यांच्या स्मृतीमध्ये संपूर्ण महिनाभर भगवान शिवची आराधना केली जाते. भगवान शिव यांना त्रास होत होता म्हणून देवतांनी भगवान शिवचा अभिषेक केला, दुधाने अभिषेक केला, सर्व प्रकारे अभिषेक केला. भगवान शिव म्हणतात की माझा त्रास तर दूर झाला, पण जो कोणी श्रावण महिन्यामध्ये अशा प्रकारे माझा अभिषेक करेल त्याच्यावरती मी अति प्रसन्न होईल. म्हणून श्रावण महिना हा भगवान शिव यांचा महिना आहे. भगवान शिव यांची कथा या महिन्यामध्ये अवश्यपणे ऐकायला पाहिजे. पण कशा प्रकारे ऐकली पाहिजे की जशी लिहिलेली आहे त्या प्रकारे ऐकली पाहिजे. शिव महापुराणामध्ये तोडके दाखवले आहे पण थोडेसे आहे. आजकाल जे कथाकार एवढे तोडके सांगतात आणि लोक त्यांच्या मागे पागल होतात. खरोखर तसं कोणत्याच प्रकारच्या गोष्टी शिव महापुराणामध्ये नाही. भगवान शिव यांची जी कथा आहे ते पूर्णपणे जशी शिव महापुराणामध्ये आहे तशीने तशी आपण या महिनाभरामध्ये ऐकणार आहोत. 7 दिवसाची कथा असते म्हणजे आपण त्यामध्ये दुसरी तिसरी गोष्ट करतो. पण हा महिना आपल्याकडे श्रावण महिना आहे म्हणून आपण पूर्ण ज्या प्रकारे भगवान वेदव्यासजींनी लिहिली आहे त्या प्रकारे शब्द टू शब्द आपण ही कथा या पूर्ण महिनाभरामध्ये श्रवण करू. भगवान वेदव्यासजींनी 18 पुराणांची रचना केली, ज्यामध्ये शिव महापुराण जो ग्रंथ आहे यामध्ये 24,000 श्लोक आहेत. आणि भगवान शिव यांना प्रसन्न करण्यापासून तर भगवान शिव यांची संपूर्ण कथा या ग्रंथामध्ये
भगवान वेद व्यासजींनी वर्णन केलेली आहे. तर अशी अद्भुत शिव महापुराणाची कथा आपण महिनाभर श्रवण करणार आहोत. भगवान सांब सदाशिवांचं स्मरण करून आपण या शिव महापुराण ग्रंथामध्ये प्रवेश करूया. सर्वप्रथम या शिव महापुराण ग्रंथाची कथा ऐकल्याने कोणतं फळ ह्या जीवात्म्याला प्राप्त होतं, ती कथा सर्वप्रथम या ग्रंथामध्ये सांगण्यात आलेली आहे. भगवान वेदव्यासजी सर्वप्रथम भगवान शिव यांचं स्मरण करून मंगलाचरण करतात. भवाब्धे मग्न दीनं मां समुद्धर भवार्णवा कर्मग्राह्य गृहीतांगो दासोऽयं तव शंकर. भगवान वेदव्यासजींनी लिहिलेली ही कथा नैमिषारण्य क्षेत्रामध्ये शौनक आदिक 88,000 ऋषीगण हे श्रवण करीत आहे. शौनकजी यांनी 88,000 ऋषीगण हे सर्व श्रोता बनून आणि सुतजी महाराजांच्या समोर बसले आहे. आणि सर्वप्रथम या शौनक आदी ऋषींनी सुतजी महाराजांना प्रार्थना केली की हे सुतजी महाराज, सर्व शास्त्रांचा जो सिद्धांत आहे, आपल्या हिंदू सनातन धर्मामध्ये एवढे शास्त्र आहे, फक्त स्वामीनारायण संप्रदायाचे पण आपण शास्त्र घेतले तरी वांचन करता करता आपलं पूर्ण जीवन निघून जाईल. असं म्हणतात की जेव्हा सिकंदर आदी आक्रमणकारी यांनी तक्षशिलाची लायब्ररी जाडली होती, तेव्हा 6 महिन्यांपर्यंत त्यातून धूर निघत होता, एवढे पुस्तकं जाडले होते. तर जेवढे शास्त्र आहे त्या सर्व शास्त्रांचं सार तत्व तुम्ही आम्हाला सांगा. ज्ञान, वैराग्य, भक्ती याची वृद्धी कशा प्रकारे होते, विवेक कशा प्रकारे वाढतो, हे आम्हाला सांगा. कारण ज्ञान सर्वांना आवश्यकता आहे, ज्ञानाची. वैराग्य पण सर्वांना आवश्यकता आहे, कारण की वैराग्य जेवढा असतो तेवढा कोणत्या पण परिस्थितीमध्ये दुःख कमी होतं. भक्ती पण सर्वांना आवश्यक आहे. सर्वांना इच्छा होते की मंदिरात जाऊन कथा ऐकावी, मंदिरात जाऊन माळा करावी, पण मंदिरात आल्यानंतर असं वाटतं की लय झालं, आता जाऊ घरी. तेव्हा असं वाटतं की बरं आहे, स्वामींनी फोन ठेवलाय समोर, तर आता आपण घरी बसले बसले ऐकू, सोफ्यावर बसले बसले ऐकू. तर भक्ती ही पण वृद्धी पावली पाहिजे. आल्यानंतर 10 मिनिटं जर आपण भगवान समोर बसून एकाग्र मनाने माळा करू शकलो नाही, तर भक्तीचा अभाव आपल्यामध्ये आहे. आणि विवेक हा खूप महत्वाचा आहे. काल आम्ही 2-4 जण बसलो होतो, तर विवेक विषयी गोष्ट करत होतो. म्हटलं विवेक कोणाला म्हणतात? 2 जण गोष्टी करत असले आणि तिसरा जर आला ना, तर त्यांना समजायला पाहिजे. त्याने तिथून दुरून आज्ञा घेतली पाहिजे की तुम्ही, मी येऊ का, मला इमर्जन्सी बोलायचं आहे. अथवा एवढं इमर्जन्सी नसलं तर त्याने तिथे दूर थांबून राहावं. कारण की पाहणारा माणूस तर चारी बाजूला पाहतच राहतो. तो पाहतो की माणूस उभा आहे, 2 मिनिटं झाले, काहीतरी काम असावं. म्हणजे याला पण विवेक म्हणतात. जेवण करायला आपण बसतो, भूक लागली असते, खास करून शाकोत्सव वेळेस हा प्रकार मी खूप जास्त पाहिला आहे. माझ्या सईदची गोष्ट आहे, कारण की शाकोत्सवची भाजी
हे खूप जास्त आवडतं मला आणि सर्वांना. तर त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की लाईन जास्त मोठी आहे किंवा एक वेळा बसलो म्हणजे उभं व्हायचं नाही. पूर्ण डिश भरून आपण घेतो, पण तेवढं काही पोटाला खाल्लं जात नाही. मग तो अन्नाचा प्रसादाचा बिघाड होतो. तर जेवणामध्ये पण विवेक असला पाहिजे. तर याची वृद्धी कशा प्रकारे होते? त्यानंतर आपल्या शरीरामध्ये जे काम, क्रोध, लोभ हे जे दुर्गुण आहे, यांचा जो नाश तर नाही म्हणता येणार, पण त्यावरती नियंत्रण कशा प्रकारे केलं जातं याचा उपाय सांगा. कारण की आपल्या अंतरामध्ये सर्वांच्या हृदयामध्ये काम, क्रोध, लोभ राहिलेला आहे. कोणाच्या याच्यात लोभ जास्त आहे, तर कोणाच्या याच्यात काम जास्त आहे. कोणाच्या हृदयामध्ये ईर्ष्या जास्त आहे, तर कोणाच्या हृदयामध्ये अहंकार जास्त आहे. कमी जास्त प्रमाणामध्ये सर्वांमध्ये सर्व दोष राहिलेले आहेत. एक वेळा राजा असा फिरायला निघाला. ते 80 वर्षाचा म्हातारा 75 वर्षाच्या म्हातारीच्या खांद्यावर हात ठेवून बसला होता. 80 वर्षाचा म्हातारा 75 वर्षाच्या म्हातारीच्या खांद्यावर हात ठेवून आणि ज्या प्रकारे कोणी नवीन लग्न झालेलं कपल बसलं असतं त्या प्रकारे बसला होता. राजाने हे दृश्य पाहिलं, पण त्याने काही हात काढला नाही. राजाने सांगितलं सैनिकाला, म्हणे यांना उद्या बोलवा म्हणे दरबारामध्ये. त्या म्हाताऱ्या व्यक्तीला सांगितलं की तुम्ही अशा प्रकारे बसले, राजा पाहून गेला तुम्हाला, तुम्हाला उद्याच्या दिवशी राज दरबारामध्ये बोलवलं आहे. ते म्हातारे व्यक्ती होते, त्यांनी हातामध्ये धान्य घेतलं, एक मुठ्ठीभर धान्य घेतलं आणि राज दरबारामध्ये गेले. आणि राज दरबारामध्ये जाऊन उभे राहिले. बाकीचे जे लोक होते त्यांना असं होतं की आता यांना दंड मिळणार. तेव्हा राजाने विचारलं, तुम्हाला काही लाज शरम आहे की नाही? म्हणे, अरे तुमचं वय 80 वर्षाचा आजूबाजूला आहे, तुमची पत्नी म्हातारी आहे आणि तरी पण तुम्ही एवढे कामासक्त होऊन तिच्या खांद्यावर हात ठेवता. नवीन लग्न झालं असतं तसं तिच्याशी बोलतात. तुम्हाला शरम वाटली पाहिजे. तेव्हा त्या म्हाताऱ्या व्यक्तींनी हातामध्ये जे धान्य आणलं होतं ते दाखवलं, सांगितलं की बघा हे एवढं धान्य. हातामध्ये मावणार एवढंच धान्य कोणी माणूस खात असला ना, तर त्याच्या हृदयामध्ये काम आल्याशिवाय राहत नाही. म्हणजे जो खातो त्याच्या हृदयामध्ये काम असतो आणि असतोच. भगवान स्वामीनारायण वचनामृत ग्रंथामध्ये असं म्हणतात की ह्या पृथ्वीवरती, या त्रिलोकीमध्ये एक नर नारायण देवांशिवाय कोणीच अखंड ब्रह्मचारी नाही. भगवान स्वामीनारायण यांनी स्पष्टपणे सांगितलं की त्या नरनारायण देवांची आपण उपासना करावी आणि भगवंताला अशी प्रार्थना करावी की तुमच्या सारखं अखंड ब्रह्मचर्य हे आम्हाला मिळावं. शास्त्रांमध्ये असं सांगितलेलं आहे की जो स्वतःच्या पत्नीशिवाय दुसऱ्या स्त्रीकडे बघत नाही तो व्यक्ती पण ब्रह्मचारी आहे. तर जे मानसिक विकार आहे त्यांना नष्ट करण्यासाठी, त्यांच्यावरती नियंत्रण आणण्यासाठीचा उपाय आम्हाला सांगा. या घोर कलियुगामध्ये लोकांचे स्वभाव हे आसुरी झालेले आहे आणि त्या आसुरी स्वभावांना दैवी बनवण्यासाठी काय करावं? लोकांचे स्वभाव म्हणजे अति तामसी झालेले आहे आणि तामसी होण्याच्या मागचे कारण जर आता आपण पाहायला गेलो तर सर्वप्रथम आहे मोबाईल. तुमच्या माहितीसाठी मी सांगतो की तुमचे मुलं मुली हे बाथरूम मध्ये पण टॉयलेटवर बसले बसले मोबाईल युज करतात. ज्यांची सकाळ ही मोबाईल पासून चालू होत असली
मानसिक रीतीने पूर्ण डिस्टर्ब करणारी व्यक्ती म्हणजे मोबाईल आहे. त्यानंतर तामसी पदार्थ खाणे हे आसुरी स्वभाव करत असत. त्यानंतर जास्त प्रमाणामध्ये भोजन करणं हे पण आसुरी स्वभाव करत असत. खराब माणसांच्या संगतीमध्ये राहणं, जशा सोबत तुम्ही राहसाल तसे विचार तुमचे होत असतात. म्हणून चांगल्या माणसांसोबत राहायला पाहिजे. कोणी जर थोडस पण नेगेटिव्ह बोलायचं सुरू केलं ना, तेव्हाच सांगून द्यायला पाहिजे की बाबा हे नको करू माझ्यासमोर, असं नको बोलू. तर तो व्यक्ती कधीच तुमच्या समोर तशा प्रकारची वाणी करणार नाही. मला अनुभव आहे. माझ्या समोर जर कोणी हरिभक्ताचं, कोणी कोणी स्वामीचं कोणी खराब बोललं ना, तरच मी सांगून देतोय असं नाही, हे नाही चालत. तुम्हाला काही बुद्धी आहे? तुम्ही हरिभक्ताविषयी खराब बोलताय, स्वामीविषयी खराब बोलताय, तर तो व्यक्ती बाकीच्या व्यक्तींकडे खराब बोलणार, पण माझ्याकडे खराब बोलणार नाही. कारण की त्यांना माहित पडून गेलं की याला हे चालत नाही. पहा, आपण त्यामध्ये काही बदल करू शकणार आहे का? नाही. कोणाच्या स्वभावामध्ये आपण बदल करू शकणार नाही. ज्या माणसांमध्ये आपण राहायचं आहे त्या माणसांविषयीचा खराब कचरा आपण आपल्या डोक्यामध्ये भरून ठेवला, तर मग सोबत राहण्यामध्ये मजा येत नाही. दोष तर सर्वांमध्ये राहतात. दोष तर सर्वांमध्ये कमी जास्त प्रमाणामध्ये राहतात. म्हणून हमेशा सात्विक वृत्तीच्या माणसांसोबत व्यवहार ठेवावा. तुम्ही सर्व नोकरीवाले आणि धंदा बिझनेस वाले आहे, तर त्यामध्ये पण कामापुरतं काम ठेवून आणि जो हृदयाचा संबंध आहे तो चांगल्या व्यक्तींसोबत ठेवला पाहिजे. तर आसुरी स्वभाव असता त्याला दैवी बनवण्यासाठी उपाय सांगा, तर आमचं मंगल होईल, आमचं कल्याण होईल आणि आम्ही पवित्र होऊ, असं अनुष्ठान आम्हाला तुम्ही सांगा. सुतजी महाराज अति प्रसन्न झाले. सुतजी महाराज म्हणतात की हे शौनक आदिक ऋषींनो, तुम्हाला पुराण कथा ऐकण्यामध्ये अति रुची आहे, म्हणून तुम्हाला आम्ही अति सुंदर उत्तम शास्त्र म्हणजे शिव महापुराण ग्रंथाची कथा श्रवण करवतो. तुम्ही जे जे प्रश्न केले त्या सर्व प्रश्नांचं उत्तर शिव महापुराण ग्रंथ आहे. तुमच्या हृदयामध्ये प्रेम आहे म्हणून तुम्हाला मी कथा श्रवण करवतो. शास्त्रांमध्ये असं सांगितलेलं आहे की ज्याला भगवंताविषयी प्रेम असला त्यालाच भगवंताची कथा ऐकवली पाहिजे. अथर्व शीर्ष तुम्ही म्हणत असाल, त्यामध्ये आहे की अयोग्याला याचं दान करू नये. अयोग्याला तुम्ही दान करा तर त्याचं पाप तुम्हाला मिळतं. म्हणून अयोग्य व्यक्तीला कथा श्रवण करवल्याने पण वक्ताला पाप भेटत. म्हणून ज्यांच्या हृदयामध्ये भक्ती असली, ज्यांना शास्त्रांविषयी प्रेम असला, त्यांना अवश्यपणे कथा श्रवण करवली पाहिजे. तर सर्व शास्त्रांचा जो सिद्धांत आहे, ज्या ग्रंथाच्या श्रवणाने भक्ती वाढते आणि कान अतितृप्त होतात, असं उत्तम शास्त्र म्हणजे शिव महापुराण शास्त्र, ज्यांचं प्रवचन, जो ग्रंथ भगवान सदाशिवांच्याच मुखातून निघालेला आहे. सर्वप्रथम शिव महापुराण ग्रंथाचे 1 करोड श्लोक होते. एक पण पुराण न होता तेव्हा शिव महापुराण ग्रंथ होता. आणि 1 करोड श्लोक कोणी वाचू शकत नव्हते. भगवान वेद व्यासजींनी विचार केला की सर्व एक शिव महापुराण कोणी वाचन करू शकत नाही, आणि म्हणून भगवान वेद व्यासजींनी त्या 1 करोड श्लोकांमधून 4 लाख श्लोक अलग काढले.
आणि त्या 4 लाख श्लोकांमधून 18 पुराणांची रचना केली. म्हणजे 18 पुराणांच्या श्लोकांची तुम्ही टोटल मारा तर 4 लाख श्लोक आहे. आणि त्यामध्ये सर्वात मोठा जास्त श्लोक हे शिव महापुराणामध्ये 24,000 श्लोक आहे. तर स्वयं भगवंताच्या मुखातून ह्या ग्रंथाची उत्पत्ती झालेली आहे. तर कालरूपी सर्पाच्या त्रासापासून मुक्त करणारं हे शास्त्र आहे. या शास्त्राचा हेतू काय आहे? आता हे भूषणदादा भुसावळवरून इथे आले तर ते कधीच सकाळी आले नाही, कार्यक्रमा वेळेस येतात. आज सकाळी आले म्हणजे त्यांचा हेतू काय होता की कथा ऐकायला जायचं आहे. कोणतंही आपण कार्य करतो तर त्यामागे उद्देश, ध्येय किंवा काहीतरी आपला स्वार्थ असतो. तर हे शास्त्र श्रवण करण्याचा हेतू काय आहे? तर कलियुगामध्ये उत्पन्न होणारे जे दोष आहे त्या दोषांचा नाश आणि कलियुगामधल्या मनुष्यांचं हित कशा प्रकारे होईल, कल्याण कशा प्रकारे होईल. कारण की वेळ तर कोणाकडेच नाही आहे. धीरे धीरे 1 तास पण तुम्हाला जास्त वाटणार. 15 मिनिटाची कथा ऐकण्याची कॅपॅसिटी आपली आहे. वेळ कोणाकडेच नाहीये. पण महिन्याभरामध्ये पूर्ण ग्रंथ श्रवण केल्यानंतर आपलं कल्याण होईल असा हा ग्रंथ म्हणजे शिव महापुराण ग्रंथ आहे. तर मनुष्याचं हित व्हावं त्यासाठीच याची रचना करण्यात आली. भगवान सदाशिवांचं वाङ्मय स्वरूप म्हणजे शिव महापुराण ग्रंथ आहे. वाङ्मय स्वरूप म्हणजे साक्षात स्वरूप. जसे आपण शिवपिंड आहे, जसं कैलास पर्वतावरती विराजमान भगवान सदाशिव आहे, तसे साक्षात भगवान सदाशिव म्हणजे शिव महापुराण ग्रंथ आहे. तर प्रेमपूर्वक जो कोणी या कथेचं श्रवण करतो त्याला मनोवांछित फळाची प्राप्ती होते. म्हणून प्रेमपूर्वक या ग्रंथाचं श्रवण करावं. कोणत्याच प्रकारची चिंता ठेवून आपण इथे बसू नये. प्रेमाने असा विचार करावा की श्रावण महिना आहे आणि श्रावण महिन्यामध्ये मला भगवान शिव यांचं पूजन करायचं आहे आणि भगवान शिवची कथा ऐकायची आहे. वर्षभरामध्ये आपल्याने भक्ती होऊ शकत नाही, पण श्रावण महिन्यामध्ये तरी माझ्याने व्हायलाच पाहिजे असा नियम आपण घ्यावा. पण हा महिना पण अद्भुत आहे बरं. खरोखर हृदयामध्ये संकल्प होत असतात की श्रावण महिना येतोय, मी काहीतरी नियम घेतो. श्रावण महिना येतोय, मी 5 माळा करतो. श्रावण महिना येतोय, मी शिवच्या मंदिरात दर्शनाला जातो. हा महिनाच एवढा चमत्कारी आहे. कारण की एवढे लोक, मला असं वाटतं एवढे लोक भक्ती करतात तर ते व्हायब्रेशन पण दुनियामध्ये या भारतामध्ये फिरत असतील की जेणेकरून एक दुसऱ्याला प्रेरणा मिळते. तर हा शिव महापुराण ग्रंथ याचं तुम्ही प्रेमपूर्वक श्रवण करा. संगीत शिवायची कथा आहे आपली, म्हणजे माझ्या बोलण्याच्या टोन मध्ये पण फरक पडणार. पण तुम्ही झोपा की हसा की बसून राहा, जसे शिव महापुराणामध्ये भगवान वेदव्यासजींनी लिहिलं आहे त्याप्रमाणे थोडस माझ्या बुद्धी अनुसार तुम्हाला मी सांगण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. मी कोणतीच कथा एवढी व्यवस्थित तयार केली नाही जेवढी शिव महापुराणची कथा तयार केली आहे. शब्द तो शब्द लिहिला आहे. म्हणून त्या ग्रंथामध्ये जे लिहिलं आहे, समजून घ्या, एक पॅरेग्राफ लिहिला असतात त्याला 2 ओळीमध्ये कसं लिहायचं या प्रकारे हा पूर्ण ग्रंथ मी असाण्याचा उतरवून काढलाय. तर जसा शिव महापुराण लिहिला आहे, जसं ग्रंथामध्ये लिहिलं आहे तशीच कथा आपण ऐकणार आहोत.
चालेल ना तुम्हाला? की उंदरा मांजरीची सांगू कथा? बरं, नाहीतर मला येतात सर्वच प्रकारच्या कथा. मला तुम्ही जोक सांगायला बसवा ना दररोज पाऊण तास, तरी पण मी पाऊण तास जोक सांगण्यासारखा आहे. एवढे माझ्याकडे पडले आहे. पण आपल्याला जसं आहे तसंच आपल्याला ऐकायचं आहे. तर शिव महापुराण ग्रंथामध्ये 24,000 श्लोक आणि 7 संहिता आहे. श्रीमद भगवत गीताजी मध्ये अध्याय आहे. श्रीमद सत्संगी जीवन ग्रंथामध्ये प्रकरण आहे. प्रकरण म्हणजे एक भाग ग्रंथाचा. त्या प्रकारे जे शिव महापुराण ग्रंथामध्ये विभाग आहे त्याला संहिता म्हटलेला आहे. तशा 7 संहिता आहेत, ज्यामध्ये विद्येश्वर संहिता, रुद्र संहिता, शतरुद्र संहिता, कोटिरुद्र संहिता, उमा संहिता, कैलास संहिता आणि वायुव्य संहिता. आजपर्यंत मी कोणालाच रुद्र संहिताच्या पुढे कथा करताना पाहिलेलं नाही. रुद्र संहिता म्हणजे काय माहितीये? 7व्या दिवशी जी कथा येते ना, की 12 ज्योतिर्लिंगांची स्थापना केली, ही रुद्र संहितामध्ये आहे. बाकीच्या पुढच्या 5 संहितांची कथा लगभग तुम्ही पण ऐकली नाहीये ना मी पण कधी केलेली नाही. त्या बाकीच्या 5 संहितांची कथा पण आपण महिन्याभरामध्ये करू. तर उत्तम बुद्धीच्या मनुष्यांनी अंतःकरण शुद्ध ठेवून भक्तीपूर्ण पूर्वक या ग्रंथाची कथा श्रवण करावी, तर त्याला शिवपदाची प्राप्ती होते. दररोज आदरपूर्वक या ग्रंथाची पूजा करावी. आणि जो मनुष्य दररोज या ग्रंथाला वंदन करतो, दररोज या ग्रंथाची पूजा करतो, त्याला सर्व सुखांची प्राप्ती होते. धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे 4ही पुरुषार्थ त्याला प्राप्त होत असतात. सर्व सौनकादिक ऋषी जे बसले होते त्यांनी सुतजी महाराजांना वंदन करून आणि सांगितलं की हे सुतजी महाराज, तर ती जी कथा आहे ते तुम्ही आम्हाला श्रवण करवा. आमचे काही या कथाविषयी, या ग्रंथाविषयी प्रश्न आहे, त्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही आधी मला सांगा. हे सुतजी महाराज, या कलियुगामध्ये ह्या शिव महापुराण ग्रंथा श्रवणाने कोणत्या कोणते पाप केले असले तरी सुद्धा त्या पापीचा पण उद्धार होतो. म्हणजे कोणत्या लेवलचे पाप केले असले पण त्याने जर ही कथा श्रवण केली तर त्याचाही उद्धार होतो. अशी कोणती कथा असती तर ते आधी आम्हाला सांगा. सुतजी महाराज म्हणतात की जो दुराचारी असला, म्हणजे ज्याच्या आचरणामध्ये कधीच सदाचार नसला, जो खल म्हणजे दुसऱ्यांना फसवणारा असला, कामी असला, क्रोधी असला, निरंतर पापामध्ये बुडलेला असला, त्यांनी एक वेळा पण या ग्रंथाची कथा श्रवण केली तर त्याचे पाप नील होऊन जात असतात. खाता पावती बुक सर्व्या नील होता, म्हणजे नवीन खातं पडतं. मग आलं का लक्षात? म्हणून आपण ही कथा ऐकल्यानंतर शुद्ध हो. गंगाजीमध्ये स्नान केल्याने पाप नाहीसे होतात, पण जसे गंगाजीच्या बाहेर निघा मग दुसरे नवीन पाप करायचे नसतात. पाप तेच नाहीसे होतात की जे जे केलेल्या पापांविषयी आपल्याला पश्चाताप असला आणि ते पुन्हा करण्याचा आपण विचार पण करत नाही, तेच पाप नाहीसे होतात. बाकी पाप करतो, कथा ऐकतो, पाप करतो, गंगाजी मध्ये आंघोळ करून घेतो, त्या लोकांचे पाप कधीच नाहीसे होत. म्हणून आपण ही कथा श्रवण करताना जे आपण ज्याचे त्याची पापांची लिस्ट त्याच्याकडे असते.
स्वतःच स्वतःलाच माहिती असतं. घरामध्ये 2 जण सोबत राहत असले ना, तरी पण काही गोष्टी त्याच व्यक्तीच्या हृदयात असतात. त्यालाच माहिती असतात त्या. म्हणून त्या पापांचा जो पश्चाताप करतो, ते पाप नाहीसे होतात. म्हणून कितीही पापी असला त्याचाही उद्धार होतो. प्राचीन एक इतिहास सांगण्यात आला. एक नगर होतं. त्या नगरामध्ये देवराज नावाचा एक ब्राह्मण राहत होता. सांगा बरं, नाही तर मला त्या देवराज ब्राह्मणाची कथा सांगण्यात आली. ती कथा उद्या ऐकून आपण जायचं आहे ना घरी, अजून शिवपूजा करायची आपल्याला. तर देवराज ब्राह्मणाची कथा आपण उद्याच्या दिवशी श्रवण करू की देवराज ब्राह्मणाने अनेक पाप केले. हजारो माणसं मिळून जे पाप करतात त्या एकट्या देवराज ब्राह्मणाने केले. पण शिव महापुराण ग्रंथाची कथा ऐकल्याने त्याचाही उद्धार झाला. कशा प्रकारे झाला ते आपण उद्याच्या दिवशी श्रवण करू. बोलो स्वामीनारायण भगवान की जय. सिद्धेश्वर महादेव की जय.